देशाची राजधानी दिल्ली बॉम्बस्फोटाच्या घटनेने हादरलेली पाहायला मिळतेय। दिल्लीतला जो लाल किल्ला आहे, खरं तर खूप मोठं ऐतिहासिक महत्त्व असलेल्या लाल किल्ल्याच्या बाजूला असलेल्या मेट्रो स्टेशनच्या पार्किंगच्या परिसरामध्ये एक कार उभी होती आणि या कारमध्येच हा बॉम्बस्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय। जी काही माहिती मिळते त्यानुसार हा बॉम्बस्फोट झाल्याच्या नंतर पार्किंग मधल्या ज्या गाड्या होत्या, या गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर आतापर्यंत जी काही अपडेट आहे, या अपडेटच्या नुसार तब्बल 9 जणांचा या सगळ्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला पाहायला मिळतोय। तर 24 पेक्षा जास्त जण हे गंभीर जखमी आहेत। या जखमींवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती मिळतेय। खरं तर आपण बघितलं अनेक दिवसांपासून संपूर्ण देशभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे दहशतवाद्यांचे कट शिजत असल्याच्या अनेक इन्फॉर्मेशन मिळालेल्या होत्या। त्या अनुषंगाने सगळ्याच तपास यंत्रणा ज्या आहेत, गुप्त यंत्रणा ज्या आहेत, त्यांच्याकडून सुद्धा अनेक इनपुट्स येत होते। त्यानुसार कारवाई सुद्धा केली जात होती। अगदी पुण्या मुंबईमध्ये सुद्धा अशा पद्धतीने दहशतवाद्यांवर कारवाई झालेली होती। मात्र त्या सगळ्याच्या नंतरही इतकी प्रिकॉशन घेऊन सुद्धा आता अगदी राजधानी दिल्लीचा मुख्य परिसर, जो परिसर खरं तर खूप परदेशी पाहुण्यांनी गजबजलेला असतो, ज्या परिसरामध्ये अनेक मोठी महत्त्वाची व्यक्तिमत्व त्या ठिकाणी वास्तव्याला आहेत। मुळात लाल किल्ला त्या ठिकाणी आहे, जो देशाचं खरं तर खूप मोठं वैभव समजला जातो। त्याच परिसरामध्ये अशा पद्धतीने बॉम्बस्फोट होणं ही संपूर्ण देशासाठी मोठी हादरवणारी घटना घडलेली आहे। या घटनेच्या नंतर आपण बघतोय, की अजूनपर्यंत हा नेमका घातपात होता, की हे सगळं नेमकं कशामुळे घडून आलंय, याविषयीची कुठलीही माहिती मिळालेली नाहीये। अजूनपर्यंत कुठल्याही दहशतवादी संघटनेने या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाहीये। अनेकदा आपण बघतो, की अशा पद्धतीने दहशतवादी एखादी गोष्ट घडली, एखादा कट उधळला गेला किंवा मग तशा पद्धतीचं एखादं घटना घडून गेल्याच्या नंतर एखादी दहशतवादी संघटना असते, जी या सगळ्याची जबाबदारी घेत असते। अजूनपर्यंत या प्रकरणामध्ये कुठल्याही दहशतवादी संघटनेने या सगळ्याची जबाबदारी स्वीकारलेली नाहीये। तरी सुद्धा अशा पद्धतीचा हा बॉम्ब ब्लास्ट नेमका कशामुळे झाला? अशा पद्धतीचे खूप मोठे प्रश्न खरं तर या सगळ्यामध्ये उपस्थित झालेले पाहायला मिळतात। ज्या ठिकाणी ही कार उभी केलेली होती, ही कार मुळात कुणाची होती? या कारमध्ये असं नेमकं काय होतं, की ज्याचा बॉम्ब ब्लास्ट झाला? कारण आपण जर म्हणायला गेलो तर अनेकदा काही वाहनं जी असतात ती रस्त्यात पेट वगैरे घेताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र या गाडीने फक्त पेट घेतलेला नव्हता, हा प्रॉपर एक बॉम्ब ब्लास्ट होता, एक बॉम्बस्फोट होता। इतका मोठा होता, की प्रत्यक्षदर्शी जे आहेत, त्या प्रत्यक्षदर्शींकडून असं सांगितलं जातंय, की आम्ही आजतागायत अशा पद्धतीचा इतका मोठ्या स्वरूपातला आवाज कधीही ऐकलेला नव्हता। जे काही आगीचे लोट या ठिकाणी पसरलेले होते किंवा जितकं नुकसान झालंय, हे आम्ही याआधी कधीही पाहिलेलं नाही। त्यामुळे हा जो बॉम्बस्फोट आहे, तो घडवून आणलेला बॉम्बस्फोट आहे आणि ठरवून कुठेतरी मोठी जीवितहानी करायची, अशा पद्धतीने हा बॉम्बस्फोट घडवून आणल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जातेय। आपण जर बघितलं तर आतापर्यंत या प्रकरणामध्ये 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय। त्याचबरोबर बॉम्ब ब्लास्टची जे काही परिणाम आहेत, हे इतक्या दूरपर्यंत या सगळ्याचे परिणाम भोगावे लागलेले आहेत, की मुळातच या परिसराच्या अगदी लांबपर्यंत ज्या गाड्या उभ्या होत्या, ज्या कार उभ्या होत्या, या कारच्या काचा फुटलेल्या आहेत। अनेकांच्या दारं, खिडक्या जे आहेत, त्या ठिकाणी जी लोकवस्ती आहे, या लोकवस्तीमध्ये, फ्लॅटमध्ये, बंगल्यांमध्ये राहणारे जे लोक आहेत, त्यांची दारं, खिडक्या अक्षरशः हादरत होते, जेव्हा हा बॉम्ब ब्लास्ट झाला। त्यामुळे किती भयंकर स्वरूपाचा हा बॉम्ब ब्लास्ट आहे, हे आपण सगळे समजू शकतो। मुळातच आपण पाहिलं तर भारतावर अनेक दशकांपासून हे दहशतवाद्यांचं संकट घोंगावताना पाहायला मिळतं आणि या सगळ्याच्या नंतर नुकतंच काही दिवसांपूर्वीच भारत-पाकिस्तान युद्धाच्या कुठेतरी भूमिकेमध्ये असलेलं पाहायला मिळालेलं होतं. मात्र त्यानंतर ही संपूर्ण परिस्थिती कुठेतरी कंट्रोलमध्ये आली होती. मात्र त्यानंतर सुद्धा अशा पद्धतीने बॉम्ब ब्लास्ट होणं आणि बॉम्ब ब्लास्ट विषयीची कुठलीही इनपुट आपल्या यंत्रणांना न मिळणं, हे कुठेतरी मोठं अपयश म्हणावं लागेल आणि अतिशय दुर्दैवी अशी ही घटना घडली आहे। आत्ताच्या नेमक्या अपडेट काय आहेत, हे आपण या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। अनेक महत्त्वाचे मोठे केंद्रीय यंत्रणांवरती लक्ष ठेवून असलेले अनेक न्यूज चॅनल्स आहेत, अनेक माध्यमं आहेत। या माध्यमांच्या वतीने त्या ठिकाणी नेमकं काय घडतंय, दिल्लीत नेमकं काय-काय सुरू आहे किंवा पडद्यामागे नेमकं काय सुरू आहे, अशा पद्धतीने सगळ्याच बातम्या ज्या आहेत, त्या अगदी अपडेट करून दिल्या जातात। याविषयी थोडीशी आपण झलक टाकणार आहोत या बातम्यांवरती। आपण जर बघितलं, जसं मी आधीही सांगितलं, की या सगळ्यामध्ये आत्तापर्यंत 9 जणांचा या सगळ्यात भीषण मृत्यू झाल्याचं सांगितलं जातंय। जी काही माहिती समोर येते आत्ता आपण बघतोय, झी मीडियाची ही वेबसाईट आहे। या वेबसाईटवरती जे काही सांगितलं जातंय त्यानुसार आत्तापर्यंतची लेटेस्ट जे इनपुट्स आहेत त्यानुसार वेळोवेळी जसजशा अपडेट्स येतायत त्या पद्धतीने या ठिकाणी आपण बघतोय, की हे अपडेट जे आहेत ते टाकले जातायत।
आणि त्यानुसारच वेबसाईटवरची आत्ताची जी अपडेट जर आपण पाहिली तर जम्मू काश्मीरच्या ज्या मुख्यमंत्री होत्या, माजी मुख्यमंत्री होत्या मेहबूबा मुफ्ती यांनी सुद्धा या सगळ्यामध्ये लाल किल्ल्यावरती जी काही बॉम्बस्फोटाची घटना घडली आहे लाल किल्ल्याच्या बाजूला त्यावरती शोक व्यक्त केलेला आहे. आणि त्यानंतर जर आता आपण बघितलं तर अगदी जे काही घडलेलं आहे या घडलेल्या घटनांच्या नंतर खरं तर खूप मोठ्या प्रमाणात आपण जर बघितलं तर देशभरातल्या अनेक महत्त्वाच्या अशा घटना आहेत, अनेक महत्त्वाच्या अशी ठिकाणं आहेत, वास्तू आहेत, ज्या वास्तूंना आता हाय अलर्ट देण्यात आलाय. जसं की आपण या अपडेटमध्ये सुद्धा समजू शकतो, जाणून घेऊ शकतो, की अनेक अ, ठिकठिकाणच्या म्हणजे अगदी पुण्या-मुंबईपासून ते अनेक देशांमधल्या विविध राज्यांमध्ये ज्या-ज्या महत्त्वाची ठिकाणं आहेत किंवा जी महत्त्वाची ऐतिहासिक ठिकाणं असतील, पर्यटन स्थळं असतील, त्या ठिकाणी अशा पद्धतीने कुठेतरी आता हाय अलर्ट जारी करण्यात आलेत. त्यानुसार सध्या पोलिसांकडून आणि ज्या तपास यंत्रणा आहेत, या तपास यंत्रणांकडून सुद्धा या सगळ्यावरती आणखी असं कुठे काही घडणार नाहीये ना, त्याबद्दलची सगळी प्रिकॉशन घेतली जाते. आपण बघतोय या ठिकाणी फरीदाबाद असेल किंवा गुरुग्राम असेल, पलवल असेल, सोनीपत असेल, ही जी उत्तरेकडची महत्त्वाची अगदी ठिकाणं आहेत, दिल्लीतली किंवा नोएडामधली काही महत्त्वाची ठिकाणं आहेत, उत्तर प्रदेशची काही महत्त्वाची ठिकाणं आहेत. त्या ठिकाणी सुद्धा आता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय आणि तशा पद्धतीने संपूर्ण यंत्रणा आता काम करत असलेल्या दिसतायत. दुसरीकडे इथे जर आपण पाहिलं तर अरविंद केजरीवाल जे दिल्लीचे पूर्व मुख्यमंत्री होते, माजी मुख्यमंत्री होते, त्यांच्याकडून सुद्धा या सगळ्यावरती आता शोक व्यक्त केला जातोय. सगळेच राजकीय नेते जे आहेत त्यांच्याकडून या घटनेचा कुठेतरी आपण बघतोय की निषेध व्यक्त केला जातोय आणि त्यानंतर आत्ताची तिथली जी जी काही परिस्थिती आहे, ही परिस्थिती नेमकी काय-काय घडतंय, या सगळ्याचा आढावा घेताना सुद्धा सगळेच राजकीय नेते आपल्याला पाहायला मिळतात. आपण बघतोय की या ठिकाणी जे काही सांगण्यात आलंय, दिल्लीच्या लाल किल्ला परिसरामधलं जे मेट्रो स्टेशन आहे, त्याचं सुद्धा गेट नंबर 1 आहे. पहिलं गेट आहे. या गेटच्या जवळ हा सगळा बॉम्ब ब्लास्ट झालाय. इथून महत्त्वाचं म्हणजे चांदनी चौक नावाचा एक परिसर आहे, जो दिल्लीमधला अतिशय प्रसिद्ध परिसर आहे. जुनी दिल्ली आपण ज्याला म्हणू शकतो, तशा पद्धतीचा हा एरिया आहे आणि खूप फेमस असलेला एरिया आहे. ज्या ठिकाणाहून दिल्लीचं प्रसिद्ध मार्केट तिथून जवळ आहे. या ठिकाणी परदेशी पर्यटक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असतात. देशातले पर्यटक असतात. त्याचबरोबर दिल्लीतले तिथले स्थानिक नागरिक सुद्धा या परिसरामध्ये असलेले लोकसंख्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्याच ठिकाणी अशा पद्धतीने हा बॉम्ब ब्लास्ट जो आहे तो घडवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. इथे जर आपण बघितलं तर जे त्या ठिकाणचे अगदी प्रत्यक्षदर्शी आहेत, त्यांनी असं सांगितलंय की जे काही झटके बसत होते, हे 700 ते 900 मीटर दूरपर्यंत म्हणजे जवळपास 1 किलोमीटर पर्यंत या सगळ्या भूकंप झाल्यासारखे हादरे जे आहेत ते बसत होते. इतक्या मोठ्या प्रमाणात हा बॉम्ब ब्लास्ट झालेला होता. काचा अनेक घरांच्या काचा फुटलेल्या आहेत, गाड्यांच्या काचा फुटलेल्या आहेत. हे जे 8 ते 9 लोक या सगळ्यामध्ये मृत्यू झालेले आहेत. त्यांचे अगदी आपण मृतदेह जर पाहिले तर इतके छिन्न-विच्छिन्न अवस्थेतले हे मृतदेह आहेत, की खरंच आपण या सगळ्यावरती हे नेमकं कसं घडलं याचा विचार सुद्धा आपण करू शकत नाही. जे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय, प्रत्यक्षदर्शींना कसं घडलं, काय घडलं हे सांगता येत नाहीये. इतक्या भयानक स्वरूपात हे सगळं घडलेलं होतं. आपण जर बघितलं तर त्यानंतर ही जी काही आग लागलेली होती, ही आग विझवण्यासाठी तब्बल 34 मिनिटांचा टाईम लागलाय, असं आपण बघतोय. ही झी मीडियाची वेबसाईट आहे आणि त्यानुसार हे सांगितलं जातंय, की तब्बल 34 मिनिट ही जी काही आग लागलेली होती, ही आग विझवण्यासाठी लागलेले होते. त्याचबरोबर त्या ठिकाणी ज्या काही डेड बॉडीज होत्या, त्या बाहेर काढणं असेल, जखमी लोकांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करणं असेल, त्यासाठी इतका कालावधी गेलेला आहे. अजूनही त्या ठिकाणी ऑपरेशन्स चालू आहेत. त्यानंतर जर आता आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा लावलेला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर ज्या तिथे आत्ता उपस्थित गाड्या होत्या किंवा जे नागरिक होते, त्यांना त्या ठिकाणाहून बाहेर सुद्धा काढलं जातंय. आणि आता जर आपण बघितलं तर एकूणच जर पाहायला गेलं तर लाल किल्ल्यावरती जो काही हा आता बॉम्ब ब्लास्ट झाला, त्यामध्ये आतापर्यंत अनेक वेबसाईट म्हणतात, की 8 किंवा 9 मृत्यू झालेले आहेत आणि 24 पेक्षा जास्त लोक या सगळ्यामध्ये जखमी झाल्याचं सांगितलं जातंय. मात्र दिल्लीमध्ये झालेला हा कुठला पहिला बॉम्ब ब्लास्ट नाहीये. अशा पद्धतीने दिल्ली ही याआधी सुद्धा हादरलेली होती. आणि अनेकदा अशा पद्धतीच्या घटना घडलेल्या आहेत. ह्या आधी सुद्धा अनेक वेळा दिल्लीमध्ये असेल किंवा राज्यात, देशात अनेकदा अशा पद्धतीच्या घटना घडल्या. मात्र अगदी आपण रिसेंटली म्हणायला गेलो तर दिल्लीच्या ही दिल्ली ब्लास्ट संदर्भातली आणखी एक जागरण वेबसाईटची आपण न्यूज बघतोय. या सगळ्यात जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत दिल्लीमध्ये कधी-कधी अशा पद्धतीचे बॉम्ब ब्लास्ट झालेले आहेत. त्याविषयीची माहिती देण्यात आली आहे. आपण जर बघितलं तर अगदी 2011 मध्ये या ठिकाणी शेवटचा जो बॉम्ब ब्लास्ट झालेला होता, तो 2011 मध्ये झालेला होता. त्यानंतर 2008 मध्ये एक झाला, त्याआधी सुद्धा
2008 मध्ये 2 अशा पद्धतीचेच बॉम्ब ब्लास्ट झालेले होते. त्यानंतर 2005 मध्ये 2 वेळा झालेले आहेत. 2006 मध्ये एकदा अशाच पद्धतीचा ब्लास्ट झाला होता. 2000च्या दशकामध्ये जर आपण पाहिलं तर म्हणजे अगदी त्या साली जर पाहायला गेलं तर 3 वेळा अशा पद्धतीचे बॉम्ब ब्लास्ट झाले. म्हणजे हे 2000चं जे दशक होतं, या दशकातच किती मोठ्या प्रमाणात बॉम्ब ब्लास्ट दिल्लीला प्रत्येक वेळेस टार्गेट केल्याचं पाहायला मिळतंय. अगदी पहिला जर बॉम्ब ब्लास्ट आपण पाहायला गेलो तर 1996 मध्ये झालेला होता. 96, 97, 97 मध्ये तर अगदी 4, 5, 6 वेळा बॉम्ब ब्लास्ट या ठिकाणी झाले आणि त्याच्यानंतरचा आत्ता हा 2025 चा बॉम्ब ब्लास्ट आहे. अतिशय भीषण स्वरूपाचा हा बॉम्ब ब्लास्ट पाहायला मिळतो आणि इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आता जर आपण बघितलं तर लाईव्ह हिंदुस्थानची ही वेबसाईट आहे आणि वेबसाईटमध्ये जी काही माहिती दिली आहे, आत्ता त्या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने जे वेगवेगळ्या गुप्तचर यंत्रणा आहेत किंवा तपास यंत्रणा आहेत, त्यांचे अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अ, आत्ता जी काही लेटेस्ट अपडेट आहे त्यानुसार मृतांची संख्या ही 10 वर पोहोचलेली आहे असं सांगितलं जातंय. आतापर्यंत आपल्याला 8-9 चा आकडा कळत होता. मात्र आता 10 वर मृतांचा आकडा पोहोचलेला दिसून येतोय. त्याचबरोबर या ठिकाणी जसं मी आधीही सांगितलं, की खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या यंत्रणा ज्या आहेत, त्या दाखल झालेल्या आहेत. एन-आय-ए असेल, एन-एस-जी असेल, एफ-एस-एल असेल, खूप मोठ्या संख्येने फॉरेन्सिकची टीम असेल, हे सगळे अधिकारी त्या ठिकाणी दाखल झालेत. त्यांच्याकडून जे प्रत्यक्षदर्शी आहेत, त्यांची माहिती घेतली जातीये, त्यांचे जबाब नोंदवले जातायत. ज्यांनी ही घटना पाहिली होती किंवा जे या घटनेपासून घटनास्थळापासून लांब होते, मात्र कुणी आवाज ऐकलाय, कुणाला काही संशयास्पद जाणवलं होतं, अशा सगळ्याच पद्धतीचा तपास जो आहे तो केला जातोय. त्यानंतरच आपण बघतोय की आता स्वतः केंद्रीय गृहमंत्री असलेले अमित शहा असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी घटनास्थळावरची नेमकी परिस्थिती काय आहे, या सगळ्याचा सुद्धा आढावा घेताना ते पाहायला मिळतात. आपण जर बघितलं तर खूप त्या ठिकाणचे जे दुकानदार आहेत किंवा जे त्या ठिकाणी राहणारे स्थानिक नागरिक आहेत, त्यांच्याकडून किती भीषण असा हा बॉम्ब ब्लास्ट होता, याविषयीची माहिती दिली जातीये. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर इथे एका ड्रायव्हरचं स्टेटमेंट पाहायला मिळतंय. ज्याने असं सांगितलंय, की त्याच्या समोरच एका डिझायर कारमधून अशा पद्धतीचा हा सगळा अपघात झाल्याचं त्याने पाहिलेलं होतं आणि अगदी 2 फूट उंच उडून ही गाडी बाजूला पडलेली होती आणि याच गाडीमध्ये अशा पद्धतीने कुठल्याही पद्धतीचा बॉम्ब आहे हे त्याला वाटलं सुद्धा नव्हतं. मात्र त्याच्या डोळ्यांदेखत घडलेली ही सगळी घटना आहे. त्याने स्वतः हा बॉम्ब ब्लास्ट होताना पाहिला. ज्या गाडीत हा बॉम्ब ब्लास्ट झाला, त्याच गाडीचा म्हणजे आपण बघितलं तर 2 फूट उंच उडून ही गाडी पडली आणि गाडीचे अक्षरशः बारीक-बारीक तुकडे झालेले पाहायला मिळतात. इतक्या भीषण स्वरूपाचा हा सगळाच बॉम्ब ब्लास्ट जो आहे तो झाला आणि त्याचबरोबर जर बघितलं तर अ, अगदी सगळीकडेच म्हणजे बघितलं तर या ठिकाणी काही जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांचं असे स्टेटमेंट आहेत, की ज्या ठिकाणी हा बॉम्बस्फोट झाला तिथून अगदी 4ही 5ही दिशांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेड बॉडीज ज्या आहेत, अनेकांचे शरीराचे वेगवेगळे भाग आहेत, हे तुटून पडलेले होते, जळालेले होते. प्रचंड अगदी कुणालाही न पाहवणारा हा सगळाच इन्सिडेंट होता आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने ही सगळीच घटना समोर आलेली आहे. आपण जर बघितलं तर खूप जण आपल्याला हेच सांगताना पाहायला मिळतात, की त्या ठिकाणी पार्किंगमध्ये जी गाडी उभी होती आणि ही गाडी नेमकी कुणाची होती, याविषयीची कुठलीच माहिती अजूनपर्यंत तरी समोर आलेली नाहीये. ज्या लोकांनी जे लोक त्या ठिकाणी स्थानिक आहेत, तिथले राहणारे आहेत, रहिवासी आहेत, त्यांना जेव्हा हा बॉम्ब ब्लास्टचा आवाज आला, त्यानंतर अनेकांना असं वाटलेलं होतं, की एखादी बिल्डिंग वगैरे कोसळलेली आहे की काय? अशा पद्धतीने वाटलं आणि अनेक जण स्वतःच्या घरातून बाहेर आले, नेमकं काय झालंय हे पाहण्यासाठी आणि जेव्हा बाहेर आल्यानंतर कळलं, की अशा पद्धतीने खूप मोठ्या स्वरूपाचा बॉम्ब ब्लास्ट झालाय. आगीचे लोट जे आहेत ते उसळलेले पाहायला मिळत होते. अनेक गाड्या जळत होत्या, अनेकांची प्रेतं जळत होती. म्हणजे news18.com ची ही वेबसाईट आहे. त्याच्यावरती आपण प्रत्यक्षदर्शी नेमकं काय-काय म्हणलेत हे बघितलंय आणि तशाच पद्धतीने आपण जर बघितलं तर पूर्ण आत्तापर्यंत या बॉम्ब ब्लास्ट विषयी कुठलीही जबाबदारी स्वीकारलेली नाहीये, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. अजूनही आपण बघतोय, की आत्ताच माहिती समोर आली त्यानुसार 10 लोक या सगळ्यामध्ये मृत झालेले आहेत. तर 24 जे आधी होते तशाच पद्धतीने 24 ते 25 लोक अजूनही या सगळ्यामध्ये जखमी आहेत. मुळातच आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दिवसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दहशतवादी कारवाया थांबवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले होते. India.com ची वेबसाईट आहे. त्यावरती सुद्धा जे सांगितलं जातंय त्यानुसारही अगदी कशा पद्धतीने हा सगळा बॉम्ब ब्लास्ट झाला आणि मुळात हा अपघात आहे, घातपात आहे, की नेमकं काय आहे? याविषयीची माहिती अजून समोर आलेली नाहीये. आणि जशा पद्धतीने हे सगळं घडलं गेलंय, हे इतकं
इन्स्टंट घडलेलं होतं, की नेमकं काय घडलंय हे कुणालाच समजलं नाही जेव्हा हा ब्लास्ट झाला. आणि त्याच्यानंतर जे काही झालं, आता जर आपण बघितलं तर आज तकची वेबसाईट सुद्धा आपल्याला हेच सांगते, की घटनास्थळावरती फॉरेन्सिकची टीम पोहोचलेली आहे आणि या फॉरेन्सिकच्या टीम बरोबर किंवा जे त्या ठिकाणी अधिकारी आहेत, तपास अधिकारी असतील किंवा पोलीस अधिकारी असतील, त्यांच्याकडून स्वतः गृहमंत्री अमित शहा असतील किंवा मग पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, त्यांनी सुद्धा फोनवरून बातचीत केलेली आहे. घटनास्थळावरचा आढावा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आता नेमकं त्या ठिकाणी काय-काय घडतंय, याविषयीची सुद्धा चौकशी जी आहे ती सुरू असलेली पाहायला मिळते. अगदी वरिष्ठ नेते या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन ते सुद्धा या सगळ्याची माहिती घेताना पाहायला मिळतात. सगळ्यात महत्त्वाचं या प्रकरणावरती जर आपण बघायला गेलो तर जम्मू काश्मीरच्या एका सरकारी रुग्णालयामधून एका डॉक्टरला जी आहे, माझे डॉक्टर असलेल्या डॉक्टर आदिल अहमद नावाच्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केलेली होती. त्याच्या लॉकरमध्ये AK-47 सापडलेली होती. ज्यावेळी त्याच्याकडे अधिकचा तपास केला गेला, त्यानंतर त्याने जी काही माहिती दिली, त्यानुसार 5 दहशतवादी आणि 2 डॉक्टर अशांना तातडीने अटक करण्यात आलेली होती. जम्मू काश्मीर पोलिसांची ही कारवाई होती. त्यानंतर जर आपण बघितलं तर फरीदाबादचं एक कॉलेज आहे, मेडिकल कॉलेज आहे. त्या ठिकाणाहून जवळपास 2,500 किलो इतका मोठा स्फोटकांचा साठा जो आहे तो जप्त केलेला होता. शस्त्र साठा जप्त केलेला होता. त्याच अनुषंगाने जर आपण बघितलं तर ही सगळी कारवाई झाली आणि त्यानंतर लगेचच हा बॉम्ब ब्लास्ट जो आहे तो झालेला पाहायला मिळतोय. त्यामुळे मुळातच जर आपण पाहायला गेलो तर अनेक दहशतवाद्यांचे कट जे आहेत ते गेल्या काही दिवसांमध्ये उधळण्यात आलेले होते. तशाच पद्धतीचा हा कट होता ज्यामध्ये डॉक्टर आदिल अहमद नावाच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आलेली होती. या डॉक्टरचे संबंध अनेक दहशतवाद्यांशी होते. त्याने दिलेल्या माहितीनुसार खूप मोठ्या प्रमाणात स्फोटकं पकडलेली होती. त्या घटनेचा आणि या घटनेचा काही संबंध आहे का? अशा दृष्टिकोनातून सुद्धा आता तपास चालू झालेला पाहायला मिळतोय. मुळातच फरीदाबादमधून ही सगळी कारवाई जम्मू काश्मीर पोलिसांनी केलेली होती. त्या सगळ्याचा या सगळ्याशी कुठे संबंध आहे का? अशा दृष्टिकोनातून सध्या तपास केला जातोय. कारण मुळातच जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये सुद्धा गेल्या काही दिवसांमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्या दोघांना अटक झालेली होती. पुण्यातला कोंडव्याचा जो एरिया आहे, ज्या ठिकाणचे कनेक्शन्स हे अनेक दहशतवादी त्या ठिकाणी अनेकदा वास्तव्याला आलेले आहेत. अनेकांच्या कंट्रोल रूम या कोंडव्यातून चाललेल्या पाहायला मिळालेल्या होत्या. कोंडव्याच्या एका परिसरामध्ये अशा पद्धतीने अनेकदा बॉम्ब बनवण्याचं ट्रेनिंग देणं असेल किंवा मग इथल्या तरुणांना काही इन्फ्लुअन्स करणं असेल, त्यांचं ब्रेन वॉश करणं असेल, अशा पद्धतीच्या घटना आधीही घडून गेल्यात. त्या अनुषंगाने पोलिसांनी वेळोवेळी कारवाई केलेली आहे. वेळोवेळी दहशतवाद्यांना ताब्यात घेतलंय. काही दहशतवादी कटात सामील असलेल्या भारतीयांना ताब्यात घेतलेलं आहे. काही परदेशी नागरिकांना ताब्यात घेतलंय. अशा पद्धतीची कारवाई ही पुणे, मुंबई सारख्या शहरामध्ये अनेकदा सुरू असते. मात्र त्या सगळ्याच्या नंतर इतक्या मोठ्या स्वरूपात फरीदाबादमध्ये स्फोटकं पकडली जाणं आणि त्याच्यानंतर लगेचच झालेला हा बॉम्ब ब्लास्ट, या दोन्हीचं कुठे कनेक्शन आहे का? या दृष्टिकोनातून आता तपास केला जाणार आहे. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात जर स्फोटकं सापडली होती, तर कदाचित ही स्फोटकं फक्त फरीदाबादमध्ये नसतील. कदाचित आणखी कुठे राज्याच्या, देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये ही स्फोटकं पाठवलेली असू शकतात आणि त्याचाच कुठेतरी परिणाम म्हणून हा सगळा बॉम्ब ब्लास्ट कदाचित घडलेला असू शकतो. त्यामुळे मुळातच हा बॉम्बस्फोट नेमका कुणी घडवून आणला, या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाहीये. अनेकदा दहशतवादी संघटना जबाबदारी स्वीकारत असतात, तशा पद्धतीने जबाबदारी ही स्वीकारली नाहीये. त्यामुळे सगळ्या तपास यंत्रणा या सगळ्यामध्ये काम करतात. मात्र नक्कीच असं म्हणावं लागेल, की तपास यंत्रणा इतक्या मोठ्या प्रमाणात काम करत असतानाही, इतक्या मोठमोठ्या वेगवेगळ्या शहरांमध्ये या सगळ्याची कारवाई सुरू असताना NIA कडून सुद्धा अनेकदा दहशतवादी पकडले जातात, त्यांचे कट उधळले जातात. असं सगळं असताना राजधानी दिल्लीच्या सगळ्यात महत्त्वाच्या चौकामध्ये, सगळ्यात महत्त्वाच्या वास्तूमध्ये, म्हणजे वास्तूच्या अगदी बाजूला आपण म्हणू शकतो लाल किल्ल्यामध्ये, ज्या ठिकाणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेकदा देशाला संबोधित करत असतात, त्या ठिकाणून अशा पद्धतीचा बॉम्ब ब्लास्ट होणं, बॉम्बस्फोट होणं ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. गुप्तचर यंत्रणांना याविषयीची कुठलीच माहिती कशी काय मिळाली नाही, असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. हे नेमकं कुणी घडवून आणलं, याविषयी तपास सगळा सुरूच आहे. या तपासातून नेमक्या काय-काय अपडेट्स येतात, त्या अपडेट्स आम्ही नेहमीच तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. मात्र आत्तापर्यंत ज्या काही लेटेस्ट अपडेट आहेत, त्यानुसार या संपूर्ण बॉम्बस्फोटामध्ये आतापर्यंत 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 24 पेक्षा जास्त जणांवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू असलेले पाहायला मिळतात. अनेकांची प्रकृती गंभीर आहे. ज्या लोकांनी हा संपूर्ण अपघात, हा घातपात ज्यांनी समोरून पाहिला, जे प्रत्यक्षदर्शी आहेत, त्यांना हे नेमकं कसं घडलं हे सांगताही येत नाहीये. इतक्या भीषण स्वरूपाची ही संपूर्ण घटना आहे आणि त्यामुळेच आता या सगळ्यावर
देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणांवरती सुद्धा आता अलर्ट जारी करण्यात आलेले आहेत. सगळ्या स्थानिक यंत्रणा आपापल्या भागातली जी महत्त्वाची ठिकाणं आहेत, गर्दीची ठिकाणं आहेत, अशा सगळ्याच ठिकाणी चौकशी करताना, तपास करताना, त्याचबरोबर बंदोबस्त लावताना पाहायला मिळतात. त्यामुळे आता जी काही घटना घडली आहे, दिल्ली हादरलेली आहे. दिल्ली हादरवण्यामागे नेमका कुणाचा हात, या सगळ्याच दृष्टिकोनातून तपास यंत्रणांचा तपास जो आहे तो सुरू असलेला पाहायला मिळतोय. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.